सर, वाल्मी कार्ड प्रकरणातील सर्व आरोपी एकाच सीसीटीव्ही समोर आलेले आणि 2 कोटी खंडणीचं प्रकरण आहे त्याच ऑफिस. हा 24/9/2024 चा व्हिडिओ आहे. हे खंडणीचं प्रकरण हे खंडणी नव्हतीच, हा इलेक्शन फंड होता. त्या काळातल्या इलेक्शनसाठी लागणारा पैसा हा असा हप्त्यातनं खंडणीतनं दादागिरीतनं वसूल केला जायचा बीडमध्ये. सर्वात धक्कादायक मध्ये म्हणजे ह्यात पोलीस दिसतोय. मी वारंवार आरोप करतोय की पोलीस यंत्रणा आणि वाल्मिक कराड आणि तेव्हाचे पालकमंत्री यांची हातमिळवणी आणि त्याच्यातनं वाढलेलं गुन्हेगारीकरण हे सूत्र आहे. या सूत्राकडे गव्हर्नमेंट लक्षच द्यायला तयार नाही. आता ह्याच्यापेक्षा मोठा काय पुरावा हवा तुम्हाला की पोलीस, वाल्मिक कराड आणि सगळे खुनातले आरोपी एकत्र दिसत आहेत, तरी जर गव्हर्नमेंट म्हणत असेल की आम्हाला पुरावेच सापडत नाही, तर काय करायचं? एक तर पहिली गोष्ट म्हणजे हँड इन ग्लोव्ज विथ पोलीस. ह्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये हा राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलीस आहे, पोलीस अधिकारी आहे, त्याला सहआरोपी करा, त्याला आरोपी करा, सहआरोपीने आरोपी करा. कारण का मास्टर माइंड आणि मास्टर माइंडचा माइंड गेम सेट करणारा ह्या सगळ्यांचा हुकमेचा ताबेदार कोण होता? तर हा राजेश पाटील. तेव्हा आता कोडं सुटलं. पोलीस, वाल्मिक कराड, सुदर्शन गुले, विष्णू चाटे, अजून कोणतरी सुदर्शन गुलेचा भाऊ पण त्याच्यात आहे. त्या चित्रीकरणात जे काही ह्याच्यात कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले त्याच्यामध्ये सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. आता सरकारला कशाची वाट बघायची? म्हणजे सरकारने काय लावलंय काय? काल अक्षय शिंदे उघडा पडला. सरकारला जे काय रॉबिनहूड व्हायचं होतं ते रॉबिनहूड उघडं पडलं. तो अक्षय शिंदेच्या गुन्हेगार म्हणजे त्या प्रकरणामध्ये संजय शिंदे नावाचा इन्स्पेक्टर आहे, त्याला गाडीत बसवला कोणी? संजय शिंदे बरोबर चर्चा केली कोणी? कोण अधिकारी होते जे संजय शिंदे बरोबर चर्चा केली? तुम्हाला माहित नसेल तर पुढच्या 8 दिवसात मी नावं सांगतो. या असल्या गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या पोलिसांची खाकीतली दादागिरी खतम होत चालली आहे. मुंबईत, ठाण्यात किंवा महाराष्ट्रात भाई एकच, डॉन एकच, दादागिरी एकाचीच चालणार पोलिसांची. हे जे नवीन जन्माला येत आहेत ना, हे राजकीय हस्तक आहेत आणि ह्या राजकीय हस्तकांतर्फे आपली राजकीय गणित सेट करणं हे महाराष्ट्राला महागात पडणार आहे. तेव्हा मुख्यमंत्री डवासला आहेत. मुख्यमंत्री बघतात की नाही मला माहित नाही, पण आता हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या हातात गेलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा महाराष्ट्राच्या हिताचा. अक्षय शिंदे खून प्रकरण, हे संतोष देशमुख खून प्रकरण, हा हप्त्याचा व्हिडिओ, ह्याच्यातनं पोलीस कुठपर्यंत गुन्हेगारीकरणामध्ये सामील झाले आहेत याचं उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र पोलिसांना वाचवण्याची वेळ आली आहे आणि तुमच्या राज्यात राजकीय हस्तक्षेप पोलिसी ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये होणार नाही याची सतर्कता आपण बाळगावी, अशी आमची विरोधी पक्षातर्फे आपल्याला मागणी आहे. हे बंद करा, नाही तर महाराष्ट्र अजून खड्ड्यात जाईल. साहेब, मुख्यमंत्री दावोसला असताना राज्यामध्ये पालकमंत्री पदावर वाद आहे आणि पालघर असेल, रायगड, आपलं नाशिक असेल, रायगड असेल, इथल्या पालकमंत्री पदाला स्थगित देण्यात आलेले. कसं बघतात? वादिवाद सुरू असं आहे. हा त्यांच्या घरातला आपापसातला वाद आहे. आता जनतेने एवढं पाशवी बहुमत दिलंय की ते जनतेवरती आता जवळजवळ पाशवी बलात्कार करतायत. त्याला काय करणार? ते म्हणतात ना, आता 5 वर्षानंतर बघू यार, आता काय तुम्ही, आता आपल्या हातात काय नाही. सर, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये पीक योजना, 1 रुपयात पीक योजना अंमलात आणली होती. मात्र त्या योजनेमध्ये तुम्ही आता लेटेस्ट ऐकलं नाहीत? आत्ताचे कृषी मंत्री म्हणतात की 4% भ्रष्टाचार हा तर असतोच सगळ्या योजनांमध्ये. म्हणजे माननीय कृषी मंत्री हे राजमान्यता देत आहेत, हे असतोच, होणार.
एवढा असा उघडपणाने भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारे हे महाराष्ट्रातले पहिले मंत्री. होणार भ्रष्टाचार, 4% मान्य आहे. तुमचं बजेट कितीच आहे बघा, आणि त्यांचे 4% बाजूला काढा. एका खात्याचं बजेट निघेल त्याच्यात. बोलताना तरी थोडीशी. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळणार आहे, मी भेट घेणार. मी कशाला, मला काय प्रश्न काय काय संबंध काय संबंध काय मला. सर ते पीक योजना बंद होणार, 1 रुपयाची पीक विमा काढण्याची योजना बंद होणार आहे सर. त्याच्यात वाद सुरू झाले. त्यांचं म्हणणं की असा भ्रष्टाचाराचा आरोप करून तुम्ही कुठली योजना बंद करू शकत नाही, म्हणून तर 4% भ्रष्टाचार. म्हणजे हे जसं मला आठवतं की धनंजय मुंडे म्हणाले होते, अहो बीडमध्येच खून झाला का, अख्ख्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये खून होतात, म्हणजे सब माफ आहे, हमाम में सब नंगे आहे. तसं ते म्हणाले सगळ्याच योजनांमध्ये 4% भ्रष्टाचार आहे. 4% भ्ष्टाचार म्हणजे राजमान्यता सगळ्याच योजनांमध्ये. मग माझ्या योजनेला कशाला बंदी करताय, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, काय चुकीचं आहे. सर ठाण्यामध्ये मेट्रोचे कामं चालू आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी असल्याचा आरोप किरीट सोमायने केला होता. सरकारची योजना आहे ती, आणि त्या सरकारची योजना. माझं म्हणणं आहे किरीट सोमाय एवढे वर्ष ओरडत आहेत, एकदा काय तो काय करायचं ते करा, बाहेर काढा ना. दररोज आपलं त्यांना बाकी कुठलं काही दिसत नाही, त्यांना देऊट सूट बांगलादेशी. अरे माझं म्हणणं एकदा पकडून जे सोडायचे, मारायचे, गोळ्या घालायचे करून टाका ना. कोणी अडवलंय तुम्हाला? आम्ही अडवलंय का? रस्त्यावर कोण आलंय का? कोण नाही आलं. जो कॉन्ट्रॅक्टर मध्ये तो काम करत होतो, कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे? तो कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे? आता प्रत्येक ठिकाणी राजकारण आणायचं म्हणून नाही, म्हणून आम्ही आपलं सोडून देतो. मग सांगा ना, जो कॉन्ट्रॅक्टर तिथे अपॉइंट झाला आहे, जो कॉन्ट्रॅक्टर काम करतोय, तो कोणाचा कॉन्ट्रॅक्टर आहे? बातें चलेगी तो बहुत दूर तक जाएगी. ते असं पण बोलतात सर की शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील त्यांच्यावरती कारवाई करू देत नाही, किंवा मग कारवाईला विरोध करतात. म्हणजे भाजपपेक्षा तुमचे 2 पक्षाचे आमदारांच्या वरचढ आहेत का असं? सत्तेत तुम्ही 10 वर्ष, केंद्रात सत्तेत तुम्ही 12 वर्ष, म्हणजे आता 11 वर्ष, आणि तरी तुम्ही बोट टाकणार शरद पवार. वा, चांगलं चालू आहे. ट्रम्प निवडून आले, भारतामध्ये मोठा आनंद उत्सव साजरा होतो. पण भारतीयांसाठी अत्यंत दुःखाची बातमी आहे की वास्तव्याच्या कायद्यांमध्ये ट्रम्प आमूलाग्र बदल करणार आहेत. भारतीयांना आता अमेरिकेत वास्तव्य करताना अत्यंत कठोर रस्त्यावरनं जावं लागणार, कठीण रस्ता, आणि त्याचं उत्तर नाही येणार आहे. तेव्हा ज्यांचं कोणाचं अमेरिकेला जाऊन राहण्याचं स्वप्न आहे त्यांनी कृपया आता फेरविचार करावा, कारण का ट्रम्प तुमचे सगळ्यांचे रस्ते बंद करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.